102.7 मेगाहर्ट्झवर हे आकाशवाणीचे यवतमाळ केंद्र आहे. प्रसारित करीत आहो शेतकरी बंधू आणि भगिनींचा कार्यक्रम ग्रामायण. प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजना. मिळेल पेन्शनचा आधार, शेतकरी नाराही निराधार, सुखाशी नात जोडले जाई, म्हातारपण खुशाल होई, सुरक्षित होई अन्नदाता, सुरक्षित होई अन्नदाता. प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजनेनं लघु आणि सीमांत शेतकऱ्यांचं भविष्य होईल सुरक्षित. आणि 60 वर्ष वयापासून 3,000 रुपयांची मासिक पेन्शन होईल सुनिश्चित. 55 रुपये ते 200 रुपयापर्यंत मासिक हप्ता देऊन प्रवेश करू शकतात 18 ते 40 वर्ष वयाचे शेतकरी. या अंशदायी योजनेत सरकार देईल बरोबरीचे योगदान. सर्व शेतकरी बंधू भगिनींनी या योजनेच्या लाभाकरिता जनसेवा केंद्रात जावे आणि आपले निशुल्क नोंदणीकरण करावे. प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजना, अन्नदात्याच्या परिश्रमाचा आधार, पेन्शन त्याचं भविष्य सुरक्षित साकार. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयातर्फे जनहितार्थ जारी. शेतकरी बंधू आणि भगिनींनो, यानंतर कार्यक्रमात ऐकूया हुमणी अळी या बहुपक्षीय किडीचे व्यवस्थापन याविषयी डॉक्टर जयश्री उघाडे, सहाय्यक प्राध्यापक, विभागीय कृषी संशोधन केंद्र यवतमाळ यांची सुमेध मुंगले यांनी घेतलेली मुलाखत. शेतकरी बंधूंनो, जमिनीची मशागत करत असताना किंवा पीक घेत असताना आपल्याला विविध कीड आणि रोगाचा प्रादुर्भाव आपल्या पिकावर पाहायला मिळतो. तर हा रोगाचा आणि अळीचा प्रादुर्भाव आपल्याला कमी करण्यासाठी किंवा व्यवस्थापन करण्यासाठी आपण विविध प्रकारच्या उपाययोजना करत असतो. तर या उपाययोजना करत असताना आपण जे शास्त्रज्ञ आहेत किंवा विद्यापीठातील तज्ज्ञ आहे किंवा कृषीविषयक मार्गदर्शक आहे यांच्याकडून मार्गदर्शन घेत असतो. तर हे मार्गदर्शन घेत असतानाच आपल्याला बऱ्याचशा त्या गोष्टीचा फायदा पण होतो. तर या अशाच व्यवस्थापनासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेल्या आहेत जयश्री उघडे मॅडम. तर त्यांच्याकडून जाणून घेऊया बहुभक्षी कीड हुमणी अळी. ही कीड तीनही हंगामामध्ये शेतकऱ्यांच्या पिकाला, जमिनीला उपद्रव करते. तर या किडीचं व्यवस्थापनासंदर्भात जाणून घेऊया जयश्री उघडे मॅडम यांच्याकडून. नमस्कार मॅडम. नमस्ते मॅडम. हुमणी अळी या किडीचा प्रादुर्भाव थांबवण्यासाठी शेतकरी बांधवांनी कशा प्रकारच्या उपाययोजना करायला पाहिजे याबद्दल काय सांगाल? सर्वप्रथम तर हुमणी अळी ही जी एक बहुपक्षी कीड आहे, हिच्या वेगवेगळ्या प्रजाती असतात. महाराष्ट्रामध्ये होलोट्रिचिया सेरेटा या प्रजाती आपल्याला, ही जी प्रजाती आहे ही आपल्याला प्रामुख्याने पाहायला मिळते. आपल्या भागाचा जर विचार केला तर सोयाबीन, कापूस, तूर या पिकांचे नुकसान करताना सद्यस्थितीत आपल्याला ही कीड दिसत आहे. आणि पाऊस पडल्यानंतर काय होतं, शेतकरी जर समजा संध्याकाळच्या वेळेला आपल्या शेताकडे गेले आणि त्यांनी कडुनिंबाची किंवा बोरीचं किंवा बाबुळीचं झाड जे आहे याचं निरीक्षण जर केलं तर जिथे या किडीचा प्रादुर्भाव होतो अशा शेताच्या आजूबाजूला या झाडांवरती आपल्याला ही जी कीड आहे ही रात्रीच्या वेळेला दिसून येते. संध्याकाळच्या वेळेला त्यांना याचे जे प्रौढ आहेत ते त्या झाडांवरती दिसतात. तर यासाठी आपल्याला एक करता येऊ शकतं की समजा आपल्याला प्रौढ दिसत नाही, पण आपल्याला बघायचं आहे की आपल्या शेतामध्ये अशा प्रकारे जे बाजूला जे झाडं आहे त्याच्यावरती हुमणीचा प्रादुर्भाव झालेला आहे किंवा नाही, तर आपण प्रकाश सापळे लावू शकतो. आणि प्रकाश सापळे लावल्यानंतर जर समजा त्याच्यामध्ये आपल्याला हे असे भुंगे आढळून येत असेल, त्या प्रकाश सापळ्याच्या खाली एक टोपलं ठेवायचं, त्याच्यामध्ये आपण निरमाचं पाणी पण ठेवू शकतो किंवा रॉकेल टाकलेलं पाणी पण त्याच्यामध्ये ठेवू शकतो. त्याच्यामध्ये हे किडे पडल्यानंतर आपल्याला दुसऱ्या दिवशी बघता येईल की अशा प्रकारे भुंगे जे आहे हुमणी अळीचे ते आपल्या शेताच्या आजूबाजूला आहेत का. आणि जर समजा असतील तर असे जे मादी भुंगे आपल्याला सापडले त्या पाण्यामध्ये त्यांना आपण नष्ट करायचं किंवा प्रकाश सापळ्यात जे अडकले त्यांना नष्ट करायचं. आणि अशा प्रकारे दिसल्यानंतर आपल्याला हे लक्षात येईल की आता येणाऱ्या काळात आपल्या शेतामध्ये हुमणी अळीचा प्रादुर्भाव होणार आहे. आता या भुंग्यांचा जर आपण विचार केला तर एक मादी भुंगा हे जवळपास 40 ते 50 अंडी देतं. म्हणजे जर आपण एक भुंगा जर पकडला तर 40 ते 50 अळ्यांचा आपण इथे प्रादुर्भाव थांबवलेला आहे. आणि ज्या भागात ही कीड सातत्याने येते त्या भागात तर जिथे आजूबाजूला बाभूळ, कडुनिंब किंवा बोर यासारख्या झाडावर आपण ही कीड दिसून येतेच. त्यासाठी आपण त्यावरती कीटकनाशकांची फवारणीसुद्धा करणे गरजेचं आहे. आणि समजा आपल्याला कीटकनाशकांची फवारणी करायचीच असेल तर त्यावेळेला शेतकरी बंधूंनी हे लक्षात घ्यावं
की समजा आपण झाडांचं निरीक्षण केलं आणि प्रत्येक झाडावर जर आपल्याला 20 अगर त्यापेक्षा जास्त ही भुंगे जर आढळून जर आले तर अशा वेळेला नियंत्रणाची मोहीम राबवावी. म्हणजे समजा एखाद्या गावामध्ये जर असा प्रादुर्भाव दिसत असेल तर सगळ्या शेतकऱ्यांच्या शेतावर तो दिसतोय का हे पहिल्यांदा बघावं आणि शेताच्या आजूबाजूच्या जेवढी काही झाडं आहेत त्या झाडांचं एक सार्वत्रिक म्हणजे त्यांचं निरीक्षण करावं. आणि जर अशा प्रकारे त्या झाडांवरती जर ही कीड दिसून येत असेल 20पेक्षा जास्त तर संपूर्ण शेतकऱ्यांनी म्हणजे जे काही 10, 12, 15 शेतकरी असतील त्या एरियातले त्यांनी एकत्रितपणे मोहीम जर राबवली तर या किडीचं नियंत्रण चांगलं होऊ शकतं. आणि यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे की ही जी झाडं असतात ही उंच असतात. तर अशा झाडांवरती जेव्हाही कधी आपण कीटकनाशकांचा वापर करतो तर अशा वेळेला जे मजूर असतात त्यांना सर्वप्रथम फवारणीच्या अगोदर संरक्षण साधने पुरवणे फार गरजेचं आहे. कारण झाडं उंच असल्यामुळे जेव्हा फवारणी करतो तेव्हा मजुरांच्या अंगावरती फवारणीचं औषध पडू शकतं. आणि समजा अशा प्रकारे सर्व शेतकऱ्यांनी एक फवारणी केली असेल झाडांवरती तर एका फवारणीनेच याचं नियंत्रण होईल असं सांगता येणार नाही. त्यामुळे एक दुसरी फवारणी 3 आठवड्यांनी करणे हे सुद्धा फार गरजेचं आहे. आता हे जे तुम्ही मला प्रश्न विचारला त्याविषयी मी तुम्हाला सांगितलं. पण सर्वप्रथम शेतकऱ्यांना जर समजा हुमणी अळीचं व्यवस्थापन करायचं असेल तर हुमणी अळी म्हणजे नेमकी काय, तिचं जीवनचक्र काय हे सुद्धा जाणून घेणे गरजेचं आहे. तर हुमणीची जी अळी असते हिची जी प्रौढ मादी असते ना ती पाऊस पडल्यानंतर जमिनीमध्ये अंडे देते. आणि ही जी अळी असते ही अळी अवस्थाच नुकसानकारक असते. म्हणजे प्रौढ अवस्था ही आपली उपजीविका ही जी आहे बाभूळ किंवा कडुनिंब अशा झाडांवरती करत असल्यामुळे तिचा पिकांना एकंदरीत असा प्रादुर्भाव होत नाही. पण तिच्या ज्या अळ्या असतात ह्या पिकांना डायरेक्ट प्रादुर्भाव करतात. तर ह्या ज्या अळ्या असतात ह्या पिकांची जी मुळं असतात त्या मुळांवरती आपली उपजीविका करतात. समजा आपल्या शेतामध्ये ज्वारी असेल, बाजरी असेल, मका असेल किंवा भात असेल, गहू असेल, ऊस असेल. जर आपण भाजी पिकांचा जर विचार जर केला तर मिरची असेल किंवा मग वांगी असेल, त्यासोबत कापूस, सूर्यफूल किंवा मग करडई या अशा भरपूर साऱ्या पिकांवरती आपल्याला या किडीचा प्रादुर्भाव दिसून येतो. यासोबतच जसं भुईमुग असेल, भुईमुग पिकावर सुद्धा आजकाल या किडीचा खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला प्रादुर्भाव पाहायला मिळतो. तर या पिकांची जी मुळे असतात ती मुळे ह्या आळ्या खाऊन टाकतात आणि त्या खाल्ल्यामुळे काय होतं की पिके उधळून जमिनीवर कोलमडून पडतात आणि मग अशी पिकं मरून जातात. आणि आपल्याला जी शेतामध्ये जी आपल्याला पिकाच्या झाडांची संख्या आपल्याला नियंत्रित करायची असते ती पिकांच्या झाडांची संख्या कमी होऊन आपल्याला उत्पादनात खूप मोठा घट होतो. आता या किडीचं जर जीवनचक्र जर पाहिलं आपण तर ही कीड आपलं एक जीवनचक्र पूर्ण करण्यासाठी 1 वर्षाचा कालावधी घेते. याच्यामध्ये ती आपली उपजीविका जमिनीमध्ये करते आणि त्यानंतर मग मादी आणि त्याचे प्रौढ जे असतात ते झाडांवरती राहतात. ही जी कीड आहे हिची जी अंडी अवस्था असते ती जवळपास 6 ते 8 महिन्यांची असते. म्हणजे समजा खरीप व रब्बी पिकांची मुळे खाऊन पिकांचं नुकसान केल्यानंतर ती 6 ते 8 महिने अंडी अवस्थेमध्ये राहते आणि त्यानंतर एक मादी दररोज याच्यामध्ये तर जर समजा आपल्याला किडींचं जीवनचक्राविषयी जर माहिती जर करून घ्यायची असेल तर जसं समजा या किडीचं 1 वर्षामध्ये एकच जीवनचक्र पूर्ण होतं आणि याच्यामध्ये हिची जी अळी अवस्था असते ही सर्वाधिक काळ जिवंत असते. त्याच्यामध्ये अळी अवस्था ही जी आहे ती 6 ते 8 महिन्याची असते. जसं खरीप आणि रब्बी दोन्ही पिकांमध्ये पिकांची मुळं खाल्ल्यानंतर त्याला नुकसान केल्यानंतर ही जी आहे अळी अवस्था ही कोशावस्थेत जाते. याची जी मादी असते ती दररोज एकच अंडी घालते आणि ही मादी मे ते जुलै महिन्यात जेव्हा पोषक वातावरण तयार होतं तर अशा वेळेला ही मादी दररोज एक याप्रमाणे 40 ते 50 दिवस ही 40 ते 50 अंडी घालते. आणि ही जी अंडी असतात हे 3 ते 5 दिवसात हे अंडे उबवतात आणि याच्यामधनं बारीक पिवळसर अळ्या बाहेर पडतात. आणि ह्या अळ्या ज्या असतात ह्या गवताच्या कुजलेल्या मुळ्या खातात किंवा त्याच्यावरती जगतात. आणि पूर्ण वाढ झालेली अळी जर आपण जर बघितली तर ही जवळपास 3 ते 5 सेंटीमीटर रुंद अशी असते. दिसायला एकदम मासल पांढुरकी किंवा मग हलकीशी मडकट पांढऱ्या रंगाची असते. आणि हिला ओळखायची एक महत्त्वाची खूण म्हणजे ही अळी जी असते ही इंग्रजीच्या सी आकारासारखी असते.
त्या आकारामध्येच ही अळी आपल्याला दिसते. तर अशा प्रकारे या अळीचे जीवनक्रम असते. आणि जर आपण शेतात गेलो आणि आपण निरीक्षण केलं आणि अशा निरीक्षण घेताना जर आपल्याला समजा निरीक्षण घ्यायचे असतील तर आपण काय करायचं की मी जसं पूर्वी पण सांगितलं की ही जी कीड आहे ही मातीमध्ये असते. तर मग आपल्याला ही डोळ्यांनी दिसणार नाही. मग अशा वेळेला आपण काय करायचं की एकरी 20 ठिकाणचे मातीचे नमुने आपण घ्यायचे. याच्यामध्ये आपण 1 फूट बाय 1 फूट बाय 6 इंच खोल असा खड्डा करायचा आणि त्याच्यामध्ये जेवढी काय माती असेल ती माती आपण आणायची आणि त्याच्यामध्ये अळ्या आहेत का त्याला चाळून बघायचं किंवा त्याच्यामध्ये शोधायचं की त्याच्यामध्ये अळ्या सापडतात का. आणि जर समजा अशा प्रकारे पिकामध्ये समजा आपल्याला या अळीचा विशिष्ट ओळीमध्ये किंवा एखाद्या झाडाच्या ठिकाणी किंवा मग जिथे समजा झाडी पिवळी पडलेली आहे अशा ठिकाणी आपल्याला असं वाटत असेल की ते प्रादुर्भाव झालेला आहे, अशा ठिकाणचे सुद्धा आपण निरीक्षणं अशा प्रकारे घेऊ शकतो. आणि जिथे पिवळी पडलेली झाडे असतील तर त्या झाडांच्या मुळासकट त्यांना उपडून पाहायचं. मग उपडून पाहिल्यानंतर जर आपल्याला वाटलं की याची मुळं सगळी खाल्लेली आहेत तर त्या ठिकाणी सुद्धा आपण अशा प्रकारे नमुने घेऊन ही कीड आहे की नाही याची शहानिशा करू शकतो. आता राहिलं नियंत्रणाचं, की जर समजा आपल्याला असं वाटलं की आपल्या शेतामध्ये या किडीच्या आपल्याला अळ्या दिसत आहेत तर अशा वेळेला समजा सौम्य किंवा तुरळक ठिकाणी 1-2 ठिकाणी जर आपल्याला या किडीच्या अळ्या जर दिसत असेल तर अशा वेळेला आपण जैविक मित्र बुरशी जी आहे मेटारायझियम, तर या मेटारायझियमचा सुद्धा आपण उपयोग करू शकतो. यासाठी मेटारायझियम 4 मिली प्रति लिटर पाण्यात मिसळून आपण पिकांचे जे मुळं असतात किंवा त्या ओळी असतात त्या ओळीमध्ये आपण याचं आळवणी करू शकतो. आळवणी म्हणजे आपल्याला त्या पिकाला याच्या पाण्याची एक धार सोडायची आहे आणि अशा पद्धतीने आपण त्याचं नियंत्रण सुरुवातीच्या काळात करू शकतो. किंवा समजा आपल्याला असं वाटत असेल की आपल्याला फवारणी किंवा असं नाही करायचं आहे तर मग अशा वेळेला आपल्याला मेटारायझियम 1 किलो आपण घ्यायचं आणि ते 100 किलो शेणखतामध्ये मिसळायचं चांगल्या प्रकारे. शेणखत मात्र चांगलं कुजलेलं असावं. तर अशा वेळेला या 100 किलो शेणखतामध्ये आपण 1 किलो मेटारायझियम मिसळून हे आपण प्रति हेक्टरी शेतात फेकू शकतो. याने सुद्धा या किडीचं जे आहे ते जैविक नियंत्रण आपल्याला करता येतं. पण याच्यासाठी एक अट आहे की मित्र बुरशीचा जेव्हा आपण वापर करतो तर अशा वेळेला आपल्या शेतामध्ये ओलावा असावा. तर समजा शक्य झालं तर आपल्याला असं वाटत असेल की आपल्या शेतामध्ये ओलावा कमी आहे तर एक हलकंसं पाणी दिल्यानंतर या बुरशीचा जो वापर आहे तो आपण आपल्या शेतामध्ये करायला पाहिजे. पण समजा प्रादुर्भाव हा खूपच जास्त आहे आणि आपल्याला तर रासायनिक व्यवस्थापन करायचं असेल तर अशा वेळेला काही कीटकनाशक मिश्र कीटकनाशकसुद्धा उपलब्ध आहे ज्याचा आपण वापर या किडीच्या नियंत्रणासाठी करू शकतो. त्याच्यामध्ये पहिलं म्हणजे फिप्रोनिल 40% अधिक इमिडाक्लोप्रिड 40%. याचं एक दाणेदार आपल्याला कीटकनाशक बाजारामध्ये उपलब्ध आहे. ते कीटकनाशक आपण 5 ग्राम प्रति 10 लिटर पाण्यात घेऊन आपण याचं द्रावण तयार करून खोळांजवळ आपण याला टाकू शकतो. जसं मगाशी मी सांगितलं की खोळांच्या जवळ आपल्याला त्याची आळवणी करायची म्हणजे ड्रेंचिंग करायची आहे. तर अशा प्रकारे आपण याची ड्रेंचिंग करू शकतो. किंवा मग आपल्याला कार्बोफ्युरॉन जे 3% दाणेदार बाजारामध्ये आपल्याला मिळतं तर हे 33 किलोच्या आसपास आपल्याला शेतामध्ये आपण टाकू शकतो. त्यासोबतच थायमिथॉक्झॅम 0.4% अधिक बायफेन्थिरिन 0.8% याचंसुद्धा मिश्र खत आपल्याला बाजारात उपलब्ध आहे जे दाणेदार कीटकनाशक आहे. हे जर आपल्याला वापरायचं असेल तर आपण 12 किलो प्रति हेक्टर याप्रमाणे आपण हे शेतात फेकू शकतो. आणि त्याच्या व्यतिरिक्त अजून एक कीटकनाशक आहे जे आहे थायमिथॉक्झॅम 0.9% अधिक फिप्रोनिल 2%. हे सुद्धा एक मिश्र कीटकनाशक आहे जे दाणेदार स्वरूपात आपल्याला बाजारात उपलब्ध आहे आणि हे सुद्धा आपण 12 ते 15 किलो प्रति हेक्टर खोळांजवळ जमिनीमध्ये ओलावा असताना आपण याला टाकू शकतो. अशा प्रकारे जर आपण नियंत्रणाचे उपाय जर केले तर या किडीचं आपण चांगल्या प्रकारे नियंत्रण करू शकतो. परंतु शेतकरी बंधूंना माझं एकच सांगणं आहे की जर तुम्हाला हुमणी या किडीचं जर चांगल्या प्रकारे नियंत्रण करायचं असेल तर तुम्ही एकटे या किडीचं नियंत्रण करण्यापेक्षा तुम्ही सार्वत्रिक किंवा सामूहिक प्रकारे गावागावांमध्ये या किडीचं जर एकत्रितपणे नियंत्रण जर केलं तर तुम्हाला चांगला नियंत्रण मिळू शकतं. तुमच्या गावामध्ये तुमच्या शेतांमध्ये जेवढीही कडुनिंबाची झाडं, बोराची झाडं, बाभळीची झाडं असतील त्याच्यावरती याचे प्रौढ दिसत आहेत का हे पहिल्यांदा बघा. दिसत असतील तर सार्वत्रिक एक प्रकाश सापळे लावून
किंवा कडुलिंब, बोर आणि बाभूळ या झाडांवरती सार्वत्रिक फवारा घेऊन तुम्ही संपूर्ण गावामध्ये या किडीचं नियंत्रण एकत्रितपणे करू शकता. नक्कीच मॅडम, अतिशय महत्त्वाची आणि उपयुक्त अशी माहिती दिली. हुमणी अळीचं व्यवस्थापन कशा पद्धतीने शेतकरी बांधवांनी करायचं याबद्दल आपण माहिती दिली, त्याबद्दल मी आकाशवाणीच्या वतीने आपले धन्यवाद मानतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद. आताच आपण हुमणी अळी या बहुउद्देशीय किडीचे व्यवस्थापन याविषयी डॉक्टर जयश्री उघाडे, सहाय्यक प्राध्यापक, विभागीय कृषी संशोधन केंद्र यवतमाळ यांची सुमेध मुंगले यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. तर शेतकरी बंधू आणि भगिनींनो, रविवारचा ग्रामायण हा विशेष कार्यक्रम संपवण्याची सुमेध मुंगलेला अनुमती द्या. तोपर्यंत नमस्कार.